ज्या मुंबईमध्ये काँग्रेसचा जन्म झाला त्याच मुंबईत ते आज चौथ्या क्रमांकावर पोहोचले। काँग्रेसची निगेटिव्ह पॉलिटिक्स देश नाकारतंय अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेसवर तीव्र शब्दात टीका केली आहे। देशाचा मतदार आज गुड गव्हर्नन्स, विकास आणि वारशाचं जतन करणाऱ्या राजकारणाला पसंती देतो असं पंतप्रधान मोदी म्हणाले आणि काँग्रेसवर त्यांनी थेट टीकास्त्र डागलंय। काँग्रेसची निगेटिव्ह पॉलिटिक्स देश नाकारते। मुंबईत काँग्रेसचा जन्म झाला तेथेच आज चौथ्या क्रमांकावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची काँग्रेसवर तीव्र शब्दात टीका। भारतीय जनता पार्टी ही आज देशातील मतदारांची पहिली पसंती ठरते। बिहारमध्ये 20 वर्षांनंतरही भाजपला विक्रमी मतं। मुंबई महापालिकेत पहिल्यांदाच भाजपला मोठा जनादेश मिळालाय। केरळमधील तिरुवनंतपुरममध्ये भारतीय जनता पक्षाचा पहिला महापौर बसलाय। याचाच अर्थ देशाचा मतदार आज गुड गव्हर्नन्स, विकास आणि वारशाचं जतन करणाऱ्या राजकारणाला पसंती देतो अशा शब्दात मोदी यांनी देशभरात भाजपच्या यशाचं कौतुक केलंय। देश का वोटर आज गुड गवर्नेंस चाहता है, इसलिए वो बीजेपी को पसंद करता है। कांग्रेस की नेगेटिव पॉलिटिक्स को देश लगातार नकार रहा है। जिस मुंबई शहर में कांग्रेस का जन्म हुआ था, वहां वो आज चौथे या पांचवें नंबर की पार्टी बन गई है। पालिका निवडणुकीनंतर पंतप्रधान मोदी यांनी राज्यातील जनतेचे एक्स पोस्टवर मराठीत आभार मानले होते। तर राज्यातील जनतेनं एनडीएच्या जनहितकारी आणि सुशासनाच्या अजेंड्याला आपले आशीर्वाद दिले। विविध महानगरपालिका निवडणुकांचे निकाल हे दर्शवतात की महाराष्ट्रातील जनतेशी एनडीएचे नाते अधिक दृढ झाल्याची ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली आहे। आगामी काळासाठीचा भाजपचा दृष्टिकोन या निमित्तानं अधोरेखित झाला असून विरोधकांच्या खोट्या आरोपांना निकालातून प्रभावीपणे प्रत्युत्तर दिल्याचा दावा पंतप्रधान मोदी आणि भाजपच्या नेत्यांनी व्यक्त केला। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।